साधारणतः 2023चा प्रकार आहे हा। गायकवाड कुटुंबावरती 2021 मध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यावेळेला सुपेकर साहेब इथं जेल ऑथॉरिटीला होते आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती इथे एक जेलमध्ये एक हमला झालेला होता। त्याच्यानंतर त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव किंवा त्यांच्या सोयीसाठी त्यांना अमरावती जेलमध्ये वर्ग करण्यात आलं आणि वर्ग केल्यानंतर तिथे जी काही एसपी आहेत डॉक्टर ॲडव्होकेट चिंतामणी ते हे सुपेकर साहेबांच्या नातलग आहेत असं आम्हाला समजण्यात आलं, अमरावती कारागृहाचे एसपी। त्याच्यानंतर त्यांना तिथं 19/8/2023 रोजी सुपेकरांनी तिथं भेट दिली असता साधारणतः सकाळी 9 ते 12:30 पर्यंत ह्यांना एक विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आलं। विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आल्यानंतर ह्यांना धमकवण्यात आलं की तुझी 1,500 कोटीची प्रॉपर्टी आहे ते तू 550 कोटी रुपये मला दे, मी तुला ह्या सर्व फिर्यादीला हे करून ते सर्व माझं ऐकतील आणि ते माझ्या संबंधित आहेत आणि तू 550 कोटी रुपये दिलास तर मी तुला ह्याच्यातनं निर्दोष बाहेर काढतो, अशा प्रकारे त्यांनी 2023 मध्ये सांगितलेलं आहे। जी गायकवाड कुटुंबीय आतमध्ये असताना त्यांची काही प्रॉपर्टी होती, त्या प्रॉपर्टीमध्ये एसबीआय असेल, क्रोमा असेल, या लोकांना त्या लोकांचे पण आमच्याकडे पत्र आलेले। गायकवाडांना त्यांनी पत्र पाठवलं की संबंधित जी व्यक्ती आहे दीपक साळुंके ते आम्हाला धमकावतोय त्यांच्या किरायेदारांना, तसं त्यांनी पत्र जेलमध्ये गायकवाडांना दिलेलं आहे। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।